नमस्कार. काय आहे बरं प्रीइक्लाम्सिया? गरोदर मातेला जेव्हा रक्तदाबाचा त्रास होतो, त्या रक्तदाबाच्या त्रासामुळे जर तिच्या काही विविध संस्थांमध्ये काही इफेक्ट झाला, जसं मूत्रपिंडातनं प्रोटीन्स येणं युरिनमध्ये, किंवा तिचं लिव्हर फेल होणं, किंवा तिला श्वासोश्वासाला त्रास होणं, पायावर अतिप्रमाणात सूज येणं, ह्या कंडिशनला प्रीइक्लाम्सिया असं म्हटलं जातं. हे गरोदरपणामध्ये ज्या काही पद्धतीने शरीरात बदल होतात, त्या बदलांना शरीर ॲडजस्ट न झाल्यामुळे होणारे हे आजार आहेत, असं आता आपल्या निदर्शनास येत आहे. आणि ह्या आजारापैकी एस्पेशली 34 आठवडे पूर्ण होण्याच्या अगोदरच जर बाईला रक्तदाब व्हायला लागला, तर हा बराच काळजीचा आणि काळजी निर्माण करू शकतो. कारण दिवसभरण्याच्या आत बाळंतपण होणं, त्या बाईला झटके येणं, तिचं लिव्हर फेल होणं, अशा काळज्या निर्माण होतात. महत्त्वाचं काय आहे की खरं म्हणजे दिवस राहण्याच्या अगोदरपासूनच आपण थोडीशी काळजी घेऊन डॉक्टरांकडे चर्चेला जाणं, की आपण हे प्रीइक्लाम्सिया नावाचा आजार मी टाळू शकते का? दिवस राहिल्याबरोबर एक जेस्टोसिस स्कोर नावाचं एक क्लिनिकल टूल आहे जे डॉक्टर्स वापरतात, ज्याच्यामध्ये तुमचं सगळं रिस्क फॅक्टर नापलं जातं आणि त्यावरून आम्हाला अंदाज येतो की ह्या पेशंटमध्ये प्रीइक्लाम्सिया होण्याची काळजी आहे. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स तुम्हाला सांगतो. आहारातले बदल, रोज व्यायाम, विहार, मानसिकता आणि त्याच्याशिवाय काही औषधोपचार दिले जातात, की जेणेकरून आपण ह्या प्रीइक्लाम्सिया नावाच्या अतिशय गंभीर अशा आजाराचा दाह कमी करू शकतो. फार महत्त्वाचं हे का आहे? कारण प्रीइक्लाम्सिया बाधित ज्या माता असतात त्यांना आयुष्यभरासाठी रक्तदाबाचा, हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो आणि जी बाळं जन्माला येतात त्यांनासुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी तरुण वयामध्ये रक्तदाबाने ग्रासलं जाऊ शकतं. आणि जर त्या मुली असतील तर त्यांना त्यांच्या पुढच्या गरोदरपणामध्ये सुद्धा ह्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडंसं आपण जागरूक होऊयात. आपण दिवस राहण्याच्या अगोदर डॉक्टरांकडे सल्ला घेऊयात. भारती हॉस्पिटलला तुम्ही नक्की येऊ शकता ह्या सल्ल्यासाठी. गरोदरपणामध्ये जेस्टोसिस स्कोर वापरून आम्ही तुमचं निदान करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याकडे सोल्युशन्स आहेत. काय महत्त्वाचं आहे की तुम्ही वेळेवर तपासणीला येणं, याच्याबद्दल जागरूक राहणं. कधीकधी तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज असू शकते. हॉस्पिटलाइज होऊन आपण बऱ्याच वेळेला हे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. नमस्कार. डॉक्टर गिरिजा वाघ, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग विभाग, भारती विद्यापीठ हॉस्पिटल, पुणे.